हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। यामध्ये अनैतिक संबंध लपवण्यासाठी अन प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या जन्मदात्या आईने 24 वर्षीय मुलाला आपल्या प्रियकरांच्या मदतीने सुपारी देऊन मुलाची हत्या केली आहे। या घटनेने हिंगोली जिल्हा हादरला आहे। 2 दिवसांपूर्वी सेनेगाव तालुक्यातील जामदाया या शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। सुरुवातीला हा खून अज्ञात व्यक्तींनी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता, पण पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने फिरवली आणि मृताची ओळख पटवली। मृत तरुण विदर्भातील लोणार काढवण गावचा रहिवासी असून त्याचे नाव सचिन राजगुरू असे समोर आले आहे। अखेर पोलीस तपासात सत्य समोर आले। सचिनच्या हत्येमागे त्याचीच आई लीलाबाई असून तिचे 65 वर्षीय रामदास तनपुरे यांच्याशी प्रेम संबंध होते। या संबंधांना सचिनचा विरोध होता, तो त्यांच्यासाठी अडथळा ठरत होता। याच कारणांतून आई आणि तिचा प्रियकरांनी मिळून सचिनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता। अखेर या दोघांनी नरेश पवार याला 25,000ची सुपारी देऊन मुलाचा खून करण्याचा कट रचला होता। पोलिसांनी तपास, मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला। यामध्ये लीलाबाई, तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि मुख्य आरोपी नरेश पवार याला अटक करण्यात आली आहे। या घटनेत अनैतिक संबंधासाठी आपल्या जन्मदात्या आईनेच प्रियकरांच्या मदतीने जन्मदात्या मुलाची हत्या केली आहे। सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन अप्पा, पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर रसाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेगाव पोलीस ठाणे कडील आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी या कारवाईत सहभागी घेतला।